15 जून सोमवती अमावस्येला आपल्या राशीनुसार हे उपाय करा. भगवान शिव प्रसन्न होतील. 15 जून रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जात आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. सनातन धर्मात ह्या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी आपल्या राशीनुसार विशेष उपाययोजना केल्यास आपल्याला भगवान शिवांचा आशीर्वाद नेहमीच प्राप्त होईल. पहिली राशी आहेत मेष राशी. या राशींच्या लोकांनी भोलेनाथांचा कच्च्या दुधाने आणि दह्याने अभिषेक करावा. त्यांना काळे तिळही अर्पण करावेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान एकदा तरी जप करावा. वृषभ रास. भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वृषभ राशींच्या व्यक्तींनी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाला जलाभिषेक करावा. त्यानंतर चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शिवांना बेलपत्र किंवा शमीची पाने अर्पण करावीत. मिथुन राशी. सोमवती अमावस्येच्या दिवशी मिथुन राशींच्या लोकांनी शिवलिंगाला मधाचा अभिषेक करावा. तसेच त्यांनी ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे आणि इथे दिलेला हा मंत्र जपही तुम्ही करू शकता. कर्क रास. कर्क राशींच्या लोकांनी आज शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा आणि ओम चंद्रमौलेश्वर नमः या मंत्राचा जप करावा. तर सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय काळम कृपालम ओम नमः ह्या मंत्राचा जप करावा. कन्या रास. कन्या राशींच्या लोकांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला गंगाजल, साखर, तांदूळ, फुले इत्यादींचा अभिषेक करावा. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तसेच तुळ राशींच्या लोकांना काय करायचं आहे तर त्या व्यक्तींनी सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करताना दही आणि उसाचा रस अर्पण करावा. यामुळे त्यांच्या जीवनात सुख आणि शांती येईल. तसेच पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला गंगाजल आणि साखर मिसळलेले दूध अर्पण करावेत. पुढची रास आहेत धनुरास. धनुराशींच्या लोकांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनुराशींच्या व्यक्तींनी केशर, गूळ आणि हळद मिसळलेल्या कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. तर त्यापुढची रास आहे मकर रास. मकर राशींच्या व्यक्तींनी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करावे. तसेच त्यांनी रुद्राक्ष माळेने ओम जुम सा या मंत्राचा जप करावा. कुंभ राशींच्या व्यक्तींनी ह्या दिवशी शिवलिंगाला तूप, मध आणि बदामाच्या तेलाचा अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तर पुढची रास आहेत मीन रास. मीन राशींच्या व्यक्तींनी सोमवती अमावस्येला कच्चे दूध, केशर आणि गंगाजलाने भगवान शिवांची पूजा करावी. त्यानंतर खऱ्या मनाने शिवांची पूजा करावी, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल